अज्ञात दोन भामट्यांनी रात्रीच्या दरम्यान मंदिराच्या दरवाजाचा कडिकोंडा तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर भामट्यांनी मंदिरातील रोख रक्कम असलेली दानपेटी तोडून काढली आणि ती दानपेटी घेऊन भामटे पसार झाले. ही घटना राहुरी शहर हद्दीत 14 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. राहुरी शहरातील कोरडेमळा येथे श्री स्वामी समर्थ मंदिर असून मंदिरात एक दानपेटी बसवलेली होती. दर्शनासाठी येणारे भाविक दानपेटीत रोख रक्कम दान म्हणून टाकत असतात. दर्शन व पूजा करण्यासाठी मंदिर सकाळी व सायंकाळी काही वेळेसाठी उघडं असतं. इतर वेळी मंदिराच्या दरवाजाला कुलूप लावलेलं असतं. 14 ऑगस्ट रोजी एक भाविक महिला दर्शनासाठी गेल्या असता त्यांना मंदिराच्या दरवाजाचा कडिकोंडा तुटलेला दिसला. त्यानंतर परिसरातील काही लोक तिथे जमा झाले. त्यांनी मंदिरात जाऊन पाहिलं असता तेथे दानपेटी नव्हती. अज्ञात दोन भामट्यांनी रात्रीच्या सुमारास मंदिराच्या दरवाजाचा कडिकोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिरात बसवलेली दानपेटी तोडून काढली. नंतर ते भामटे दानपेटी घेऊन पसार झाले. सदर घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेबाबत धनंजय रत्नाकर नांगरे वय वर्ष 50 राहणार तनपुरे खळवाडी राहुरी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन भामट्यांवर गुन्हा रजिस्टर नंबर 911/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 305D 331-4 324-2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.